हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर मी आज शिकणार आहे तिळाच्या वड्या. तर आई मला शिकवणार आहेत की तिळाच्या वड्या कशा करायच्या, बिकॉज आईंच्या हाताची टेस्ट एक नंबर आहे. तर त्यांना सगळं काही एवढं परफेक्ट जमतं. तर मी त्यांच्याकडून आज शिकणार आहे की तिळाच्या वड्या कशा करतात. एकदम सोप्या पद्धतीने करणार आहेत. तर चला तुम्ही हा व्लॉग असाच कंटिन्यू करा. यू पीपल्स. तीळ भाजल्यानंतर एक भांड तीळ, 4 भांडे शेंगा मिक्सर मधनं काढून घेतले. भाजून शेंगा घेतले, त्याच्यावरती साल काढलं. साल काढून पांढरे शुभ्र केलं, मग मिक्सर मधनं काढून घेतलं. 5 भांड्यात कुटाला 4 भांड गुळ घातले. एक भांड कुठलं घेतलं आपण? तीळचं भांड. ठीक आहे. आणि इथं ताटाला तूप लावून ठेवलं. ताटाला एक चमचा तूप लावून ठेवलं. तर आता मी तूप ॲड करते आहे. जेवढं आपण जास्त तूप टाकेल तेवढं टेस्ट अजून जास्त येईल. तर तुम्ही 2 ते 3 चमचे टाकू शकतात तूप. आणि हा जो पेला आहे त्या मापाने मी 4 ते पेला भरून गूळ ॲड केली आहे. तर गूळ आपण खूप पातळ करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये हिंगाचं कूट आणि तिळाचं कूट जे दोन्ही मिक्स केलं होतं ते ॲड केली आहे. आणि मग जसं आपण खोबऱ्याची वडी करतो तसंच गरम गरम असतानाच ते थापून घ्यायचं. त्यामुळं वडी नंतर लवकर निघते.
पहिले केली बरं का रे कशी झाली? तिळाच्या एक मिनिट थांब. कसं झालं बाबा? तर जसं की तुम्ही बघितलंच असेल किती सोप्या पद्धतीने आम्ही वडी केलतो आणि खरंच वडी खूप मस्त झाली होती आणि सगळ्यांना खूप आवडली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही घरी नक्की ट्राय करा. एकदम सोप्या पद्धतीने आहे. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. तर भेटते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह ऑलवेज अँड स्टे हॅप्पी ऑलवेज. बाय.